कुठून आलात तुम्ही? अच्छा, म्हणजे साक्षात देवीनंच आणले तुम्हाला इथं? तसंच समजा हवं तर गुरुजी. गुरुजी, हे मंदिर खूप प्राचीन दिसतंय. हो, खूप प्राचीन आहेत. हे देवस्थान जागृत देवस्थान आहे. शीतला देवी म्हणजे माता पार्वतीचं दुसरं रूप. या मंदिराचा जीर्णोद्धार 1759 मध्ये झाला. तर अशी आहे शीतला देवीची महती. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं गुरुजी. आभारी आहे. बरं गुरुजी, आता आम्हाला महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जायचंय दर्शनासाठी, तर आता तिकडे कसं जायचं? हा, इथून 5 किलोमीटर आहे बागमाळा. बाहेर गेल्यानंतर डावीकडे वळा. वाटेत कोणालाही विचारा, कोणी पत्ता सांगेल. चालेल. थँक्यू. ओके. सुखी रहा. छान झालं ना दर्शन? हो ना, पण शिवा, मला ना त्या आजीबाईंबद्दल खूप वाईट वाटतंय रे. नाही म्हणजे आपण त्यांना या ओटीचे पैसे देऊच शकलो नाही ना. मला मान्य आहे की या ओटीचे पैसे आधीच कोणीतरी दिले होते, पण असं कोणाकडून काहीतरी फुकट घेणं माझ्या मनाला नाही पटत आहे. ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ. आपण एक काम करू, आपण आपलं एक घड्याळ देऊया त्यांना. चल. त्या आजी कुठे गेल्या? घरी वगैरे गेले असेल का? ताई, मगाशी इथे एक आजी होत्या, त्या कुठे गेल्या? आजी? हा, आजी इथं नाहीये. हो, ते आजी कदाचित शक्ती, मला वाटतं त्या घरीच गेले असतील. आपण एक काम करूया, महालक्ष्मी मातेच्या मंदिरात पण जायचं ना दर्शनासाठी. आपण निघूया. हा असा निळा का पडला असावा रे? त्याला कावीळ झाले असणार. कावीळ झालेल्या माणसाचं अंग ना पिवळं पडतं, निळं नाही. ते माणसांचं, हा राक्षस आहे ना, राक्षसाचं शरीर आहे ना निळं पडू शकतं ना. म्हणजे हा एक रिसर्चचा विषय, बाकी काय नाही. टकमटक सटक. गप्पा बस, नाही तर मूषक करून टाकेन. मूषक म्हणजे? उंदीर. उंदीर. हा, मग ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. नाही 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 नाही, मला मंदिर नको बनवू. पण चेटकोबा, तुझं हे
शरीर असं निळं का पडलंय बरं? ही काय अवस्था आहे तुझी? तेच कळत नाहीये. जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी. अच्छा, इकडे तू निळा पडलास, तिकडे तो शिवा गायब झालाय. काय सगळं चाललंय ना मला कळतच नाहीये. चिटकू, तू शिवाला गायब केलायस का? काय? शिवा गायब आहे? म्हणजे तुला माहितच नाहीये? नाही नाही नाही, काहीतरी आघाडीत घडणार आहे. कुठल्या संकटाची चाहूल आहे ही. ते मंदिर, ते तांडव करणारी ती व्यक्ती शिवा तर नाही. त्याच्यामुळे माझं हे शरीर नाही. नाही नाही नाही, मला नाही कळते चिटकोबा. मंदिर, तांडव, तुझे शरीर निळं पडणं म्हणजे मला नाही कळत आहे चिटकोबा. काय आहे हे सगळं? भद्रे, शिवा गायब झाला नाहीये. कदाचित त्याच्यामुळे माझी ही अवस्था झाली. खात्री नाही पण संशय आहे. नेमकं काय ते शोधून काढायला हवंय. त्यासाठी मला आधी माझ्या मूळ रूपात यावं लागणार आहे. जय देवी जय आदिशक्ति जय आदिशक्ति. येता तुझ शरण होई भव भय हरण, बंधुनिया तव शरण पाहिले हे जनन मरण. जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति. असुर मर्दन करिसी ज्वाले समरक्त, संसार सहलवसी राहून विरक्त. माया तव जननीची श्रद्धा आसक्त, दया कृपा दे माये आला से भक्त. अराजकता माजता तू जन्म घेशी, पावरशी आम्हात सामान्य वेशी. खलछल माजवणाऱ्या तू दंड देशी, अनाथांच्या हाकेला धावून येशी. जय देवी जय आदिशक्ति जय आदिशक्ति. येता तुझ शरण होई भव भय हरण, बंधुनिया तव शरण पाहिले हे जनन मरण. जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय आदिशक्ति जय जय आदिशक्ति जय जय एकदा सांगितलेलं काम करता येत नाही का तुला? आत्ताच्या आत्ता सगळे डिटेल्स हवेत मला. आलं का ध्यानात? सरकार, सरकार पाया पडतो मी. सरकार काय कर, काय तरी करा. तुमच्या पाया पडतो मी. नाना नाना, काय काय झालंय? रडतोयस कशाला? घरी सगळं ठीक आहे ना? सरकार काय बी ठीक नाही. माझा शिवा हरवला. त्याला समनीकडे शोधलं पण काय बी पत्त्या लागाना त्याचा.
काय सांगतोयस तो शिवा हरवला कुठे? काय कसा हरवला? काय बोलतोयस तू? कुठे निघून गेला? काय माहित नाही सरकार. शक्ती गायब झाली तेव्हा त्याची तब्येत ठीक नव्हती. मी नंद्या वस्ताऱ्या रात्रभर त्याच्या उशाशी जागत होतो. सकाळ झाली बघतो तर शिवा नव्हता. आम्ही समधीकडे शोधलं त्याला पण तो कुठे सापडला नाही. प्रेस सरकार माझ्या शिवाला शोध काढा. अरे वा, शिवा गायब झाला म्हणजे त्याचाही काटा चेटकोबाने काढला. तर तसं असेल तर ठीकच आहे. शक्तीच्या पाठोपाठ शिवालाही भावपूर्ण श्रद्धांजली. सरकार तुम्ही पोलिसांना सांगून एवढा तपास लावा. या बघा तुमच्या ओळखीनं तपासाला जोर लागत. शिवाशिवाय माझं या जगात दुसरं कोणी नाही. त्याला काय झालं तर मी मरून जाईल. नाना काय काय बोलतोयस तू? माझ्याकडे बघ. हे अशा मरणाच्या गोष्टी करायच्या नसतात रे. हे बघ नाना, शिवा माझ्यासोबत खूप वाईट वागला माहिती आहे ना. त्याने अख्ख्या गावात सगळ्यांसमोर माझी बदनामी केली माहिती आहे ना. त्यांनी मला इंजेक्शन्स देऊन देऊन टॉर्चर केलं. माझ्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातला त्यांनी आणि मला तशी वागणूक दिली माहिती आहे. तरी मी शिवाला शोधणार. हे बघ ना, तुला एक सांगू, त्यांनी माझ्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातला, मला कुत्र्यासारखी वागणूक दिली, तरी तू माझा सच्चा वफादार आहेस ना? हे बघ, शिवानी माझ्या गळ्यात पट्टा घातला, मला तशी वागणूक केली. हे एका बाजूला, आपण शिवा आपला माणूस आहे हे एका बाजूला. मी त्याला शोधून काढीन आणि हा शब्द आहे माझा. तुझा मुलगा आहे तो पण माझी फॅमिली आहे. ऐक, मी ना तो एक नंबर लिह. मी एक नंबर देतो. इन्स्पेक्टर जाधव नाव आहे त्यांचं, आणि त्यांना फोन करायचा. हा का फोन? इन्स्पेक्टर नाव काय? इन्स्पेक्टरचा जाधव. त्यांना फोन करायचा, घरी जायचं, मी पण बोलतो त्यांच्याशी आणि त्यांना सगळं सविस्तर सांगायचं. मी तुला खरंच सांगतो, शिवा घरी येणार. जा तू पटकन. लवकर झालं यार, ते लवकर झालं. कसला येतोय शिवा घरी? चेटकोबाने त्याचा बंदोबस्त केला असेल ना? नाही, तसं झालं असेल तर चांगलंच आहे. शिवा, मंदिर किती सुंदर आहे ना. हो ना. आणि प्राचीन आहे. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. बरं, चल निघूया. ठीक आहे. बाळांनो, प्रसादी घेतल्याशिवाय जात आहे? प्रसादी घ्या. आजी, तुम्ही इथे?
बाळांनो, तुम्हाला आता भगवती एकविरा देवीच्या दर्शनाला जायचंय ना? लवकर निघा, ती तुमची वाट बघते. आजी अहो, तुमचे पैसे द्यायचे राहिले होते ओटीचे मगाशी. हा, एक काम करा, हे घ्या, हे आपलं घड्याळ ठेवा तुमच्याकडे. तुम्ही पण ना. अहो अजीब, अशाच आहे अजीब. निघून गेल्या. शक्ती कोण असली आजी? शिवा, दैवी शक्तीचा आपल्यावर आशीर्वाद आहे एवढंच लक्षात ठेव. आजपर्यंत याच दैवी शक्तीने आपल्याला मार्ग दाखवला आणि यापुढेही ती दाखवेल. चल, तिने दाखवलेल्या मार्गावर चालू. हे वस्त्र्या, अरे गणेशोत्सव तोंडावर आला रे. दरवर्षी शेट आणि आपण सगळी मिळून तयारी करायचो, पण यावेळेला मनच होत नाही. मी खरं सांगू, वर्गाने गोळा करायची इच्छा भी नाहीये. यू आर राईट ब्रो. अरे यार ब्रो, नाही तर हॅपीनेसच नाही यार. गणपती बाप्पा, तुझं येणं होणार आहे. तुझं येणं आम्ही कसं साजरा करू आम्हाला माहित नाही. आमचं शेट आणि शक्ती मॅडम गायब झालं आणि तुझं हा उत्सव आम्ही कसा साजरा करणार आहोत काही कळत नाही. बाप्पा, आमच्या शेटला आणि शक्ती मॅडमला परत आण. तू सुख करता आहेस ना, मग हे अचानक आलेलं दुःख दूर कर आणि आमच्या शेटला आणि शक्ती मॅडमला आमच्या समोर आणून उभं कर. उभं कर बाप्पा, उभं कर. देवी आई, आम्हा दोघांना अजिबात वेगळं करू नकोस. माझ्या शक्तीला कायम सुखात ठेव. देवी आई, माझ्या शिवावर आता कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. त्या चेटकोबाचा नायनाट करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. शिवा, मैत्री आईने सांगितल्याप्रमाणे त्रिदेवींचं आपण दर्शन घेतलं. आता त्या चेटकोबाची काळी सावली आपल्या सुखावर नको पडू देत. हीच देवी आई चरणी प्रार्थना बस. देवी आई कायम आपल्या पाठीशी होती, आहे आणि यापुढेही राहील. बरं शक्ती, आपण निघूया आता. ती गुरुजींची सायकल पण द्यायची आणि आपल्याला लवकर गाडी. शक्ती, आपण जायचं कसं? आपल्याकडे गाडी पण नाही आणि खिशात पैसे पण नाहीत. बाळांनो,
निघा आता, घरी जायची वेळ झाली आहे. बाहेर गाडी तुमची वाट बघते. त्या गाडीनेच पुन्हा परतीचा प्रवास तुमचा चालू होईल. बाहेर गाडी? अरे असे बघताय काय? घरी सगळे वाट बघत असतील तुमची. गणपती बाप्पा येणार आहेत ना? गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची असेल तुम्हाला. मनोभावे गणरायाची सेवा करा. सगळ्या दुःखांचं आणि संकटांचं हरण करणारा गणपती तुमच्याही आयुष्यातील दुःख आणि संकटाचं हरण करेल. पण विसर्जनाच्या दिवशी जरा सावधगिरी बाळगा. सावधगिरी? ती का? जास्त प्रश्न नका रे विचारू. उशीर होतोय ना तुम्हाला. जा, निघा लवकर. खूप उशीर झाला तर इथेच थांबावं लागेल.